चला आता आज अजिबात वेळ न घालवता मस्त आणि अगदी चविष्ट झटपट अशी बनणारी वालाची आपण उसळ आज बनवणार आहोत. ह्याला बिरडाचे वाल पण म्हणतात. तर इथे हे वाल मी रात्रभर भिजत ठेवले होते. मग सकाळी चाळणीत काढून घेतले, त्याला व्यवस्थित असे मोड येऊ दिले आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी हे पाण्यात घालून ठेवले आणि त्याचे सगळे साल जे असतात ना ते काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ असे हे वाल, जे चांगलेवाले वाल आहेत, वालांवरती काळे डागसुद्धा असतात, तर ते काळे डाग असलेले वाल आपल्याला घ्यायचे नाही आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा ह्याला मोड आलेले आहेत. तर ते काळे डाग असलेले वाल न घेता हे चांगले वाल घेऊन आपण हे पाण्यात घालून ठेवायचे, नाही तर हे काळे पडतात. तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा राई घालायची आहे. जसं जिरं आणि राई तडतडेल त्यामध्ये आवर्जून घाला तो म्हणजे कढीपत्ता. कढीपत्त्याने फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर हिंग घालायचं आहे, डायजेशनसाठी चांगलं आहे. छान एकदा मिक्स करून घ्या आणि मग त्यामध्ये एक अख्खा बारीक कापलेला कांदा घालायचा आहे. कांद्याने ह्या उसळेला चव जी आहे ती खूप छान येते. तर कांदा एकदा मिक्स केला की मग त्यामध्ये मी 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घातली. तुम्ही ताजा आलं लसूणसुद्धा वाटून घालू शकता. आणि आता हे दोन्ही मिक्स करायचे. कांदा पण सॉफ्ट व्हायला पाहिजे आणि आलं लसणाचा कच्चा वास जो असतो तोही जायला पाहिजे. तर 2 मिनटं मी ह्याला परतवून घेतलं आहे. यामध्ये आता मी हे वाल घातलेले आहेत. मसाले आपल्याला नंतर घालायचे आहेत. आधी वाल घालून 1-2 मिनटं आपल्याला तेलावरती छान ह्याला परतून घ्यायचं आहे. अशाने या उसळेचं जे चव आहे ना ती दुप्पट वाढते. ही एक ट्रिक आहे. ही तुम्ही नक्की कुठलंही कडधान्य जेव्हा तुम्ही करताना ही नक्की वापरून पहा. टेस्ट खूप छान येते. 2 मिनटं ह्याला मी परतवून घेतलं आहे. आता यामध्ये सुके मसाले घालू. अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा भरून धने पावडर, अर्धा चमचा जिरं पावडर घातलेली आहे. तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. मी कमी तिखट खाते म्हणून अगदी मी पाव चमचाच तिखट घातलं आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. मीठ घातलं आहे चवीनुसार. आपल्याला हे एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं असतं, कारण याचे मोड तुटता कामा नये. त्यामुळे मी सर्व एकसाथच घालते आहे. इथे मी चवीला कोकम घातलेला आहे. तुमच्याकडे जर कोकम नसेल, कोकम अगळ घातलं तरीसुद्धा चालेल. आंबट गोड टेस्ट खूप छान लागते ह्या भाजीमध्ये. 1 चमचा गूळ घातले, म्हणजे ही जी आंबट आणि गोड आणि तिखट जी टेस्ट असते ती सर्व बॅलन्स होते आणि अतिशय उत्कृष्ट अशी ही आपली उसळ बनून तयार होते. सगळं हलक्या हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये गरम पाणी घालायचं. इथे मी 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. थंड पाणी घालू नका, तरी सुद्धा छान येते. प्लस आपलं भाजीची टेस्ट आहे, कधी भाजी बनवताना गरम पाणीचाच वापर करा. भाजीची टेस्ट खूप छान येते. पाणी घातल्यानंतर एकदा छान मिक्स करून घ्या, म्हणजे सर्व मसाले जे आहेत ना ते सगळीकडे छान लागतात. आणि आता एक उकळी आली की त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनटं आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे. इथे 10 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता पाणी एकदम परफेक्ट होतं. तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता. मी उसळ करते त्यामुळे मी इथे पाणी 1च ग्लास घातलेला आहे. आपण चेक करू हे शिजलं आहे की नाही. हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आपली उसळ बनून तयार आहे. मस्त कोथिंबीर घाला. गरमागरम भाकरी किंवा वरण भात आणि उसळसुद्धा खूप टेस्टी लागते. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते.